स्टार प्रवाहाचा गणेशोत्सव नेहमीच स्पेशल असतो जेव्हा गिरिजा मला भेटते. मला अजून छान वाटतं कारण दरवर्षी गिरिजाचा लुक बघायचा असतो. गिरिजा आजचाही लुक मस्त आहे. तूच सांग. थँक्यू. आजचा थोडा जरा छान कम्फर्टेबल आहे. कम्फर्टेबल आहे, करेक्ट ओळखलंयस तू. थोडा वेळ पण कमी होता आणि मी ठरवलेलं की यावेळेला थोडं मिनिमल ठेवूयात आणि कम्फर्टेबल ठेवूयात. तर आणि साडी मी रोज परिधान करते आणि प्रेक्षक मला बघतात रोज साडीमध्ये. नऊवारी सुद्धा परिधान करून झालं तर म्हटलं आता थोडं काहीतरी वेगळं करूयात. चंद्रकोर हो. तर असा एक उपासना फॅशन्सचा हा ड्रेस आहे, तर त्यांनी मला हा बनवून दिला आहे आणि रिया पाटील हे सगळं मॅनेज केलं आहे. ज्वेलरी असेल किंवा आउटफिट असेल. सो असा एक सिम्पल लुक. छान असा एक प्रिन्सेस लुक झालेला आहे बिकॉज ऑफ द नेकलेस ऑल्सो. आणि आज काय स्पेशल तू करणार आहेस? कार्यक्रमात काय असणार आहे का? डान्स वगैरे? अर्थात डान्स शिवाय कसं होणार. आम्ही तर वाट बघत असतो की कधी एकदा स्टार प्रवाहाचे इव्हेंट्स येतात आणि आम्हाला परफॉर्म करायला मिळतं. आणि अगेन यावेळेला काहीतरी वेगळं आहे आणि माझा आणि मंदारचा ऑफकोर्स एक ॲक्ट आहे, माझा आणि समृद्धीचा एक ॲक्ट आहे. सो मला पण खूप छान वाटलं कारण डान्सर असा एक फॉर्म ज्याच्यात समृद्धी एक्सपर्ट आहे कथ्थक. सो तो फॉर्म करायचा आणि दोघी छान डान्सर पण कथ्थक करायचं आणि ते सुद्धा समृद्धी बरोबर. तर त्याचं एक थोडं टेन्शन होतं आणि वेळ खूप म्हणजे खूपच कमी होता. तर एका प्रॅक्टिसमध्ये आम्ही परफॉर्म केलं आहे. सो मला छान वाटलं की काहीतरी वेगळं मला करायला मिळालं, शिकायला मिळालं आणि तेही समृद्धीबरोबर. आणि ऑफकोर्स कोरिओग्राफर टीम आहेच जे आमच्याकडून छान छान. हाऊ यू बोथ ॲप्रिशिएट इच अदर. येस. आणि इनफॅक्ट म्हणजे समृद्धी मी डान्सर्स आहोत, पण बाकी सगळ्या ज्या नाही फारसा डान्स करत त्यांनी सुद्धा इतकं अप्रतिम डान्स केला आहे ना. म्हणजे डिफिकल्ट फॉर्म्स होते पण तरीसुद्धा त्यांनी इतक्या छान पद्धतीने केलं. सो हॅट्स ऑफ टू देम अँड कोरिओग्राफर टीम. आणि गणेशोत्सव यंदा काय स्पेशल आहे? घरी काय? घरी आय थिंक जाणार आहे मी, म्हणजे गावी जाणार आहे आणि एक्साइटमेंट आहे. पण अगेन खूप धावपळ आहे कारण शूटिंग, बँकिंग हा सगळा विषय असल्यामुळे फार वेळ नाही जाणार आहे मी. आज जुनी आठवण एखादी काढूया जी तू आत्तापर्यंत कदाचित नाही शेअर केली गणेशोत्सवाची. नाही ग, असं काही नाही आहे आठवण म्हणजे. आणि आधी मला एवढंच एक सांगेन मी की आम्ही आधी जेव्हा अजून लहान होते तेव्हा ट्रेननी जायचो गोव्याला. सो मी ते मिस करते. आता वेळ नसल्यामुळे बाय फ्लाईट जावं लागतं, पण ट्रेननी जाण्यात जी मजा आहे ना गोव्याला, एकतर तो निसर्ग बघत जाणं, त्यात आपण हळूहळू तिथे पोहोचतो. सो तो प्रवास, ट्रेनचा प्रवास, निसर्ग हे सगळं बघत हळूहळू तिथे पोहोचणं, तर मी ते मिस करते. आणि अर्थात गोव्याचा गणेशोत्सवही तेवढाच वेगळा असतो आणि सुंदर. येस, सगळे भेटतात, भावंड असतील किंवा काका असतील किंवा गावातले काही मंडळी असतील. आणि प्रसाद काय वेगळा असतो? काय नैवेद्याला काय वेगळं? खूप वेगळं. आणि प्रत्येकाच्या घरी जाणं आणि प्रसाद घेणं असं होतं की बास आता झोपूयात. तर नैवेद्याचे कुठले पदार्थ जे आज काही सांगतो? मोदक पातोळ्या असतात, पातोळ्या, आणि त्या मला प्रचंड आवडतात. मोदकही आवडतात, पातोळ्याही आवडतात. आणि गणरायाकडे यंदा काय मागणं आहे? बॅक टू बॅक सिरियल हिट होत आहेत, आता ही पण सुपर हिट होतीये, कसं वाटतंय? छानच वाटतंय. मी देवाचे रोज आभार मानते आणि खूप ग्रेटफुल फील करते. रोज आम्ही उठतोय, काम करतोय, आपलं आवडतं काम करतोय आणि प्रेक्षकांना ते आवडतंय. सो ह्यासाठी मी वेगळं काही मागत नाही कारण तो मी असं समजते की ऑलरेडी भरभरून देतो. सो आपलं काम आहे की आपण त्याची जाण ठेवून आपण काम अजून मेहनत करत राहणं. बस. थँक्यू सो मच आणि हॅपी गणेशोत्सव. गणपती बाप्पा मोरया.